नमस्कार, मी स्वर्णा. आज तुम्हाला दाखवत आहे बाही कशी जोडायची, बाहीला जोड कसा द्यायचा. आपल्याला कपडा कमी पडला की बाहीला जोड द्यावा लागतो. बहुतेक वेळा कपडा खूप कमी असतो, त्यामुळे आपल्याला जोड द्यावा लागतो. बघा, अशा पद्धतीने आधी आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. बाही अस्तरचा कपडा व फॅब्रिकचा कपडा जोडून घ्यायचा आहे. आता आपल्याला त्याला दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई टाकून झाली की मग आपल्याला वरतून पण टीप टाकून घ्यायची. दाब शिलाई टाकते बघा, अशा पद्धतीने दाब शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे बाही फिनिशिंगमध्ये दिसते. दाब शिलाई टाकून झाली की आपल्याला वरतून पण एक टीप मारायची आहे दोन्ही कपड्यावर, म्हणजे बाही फिटिंगमध्ये दिसते. असं बघा, हाताने प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता आपल्याला त्याच्यावर एक टीप टाकायची आहे व बाकीचा कपडा कट करायचा आहे. अशा पद्धतीने बघा, अशी टीप टाकून घ्यायची, म्हणजे कपडा इकडं तिकडे सरकत नाही. आता आपल्याला कपडा आहे तो उरलेला तो कट करायचा आहे. आपल्याकडे जर कपडा कमी असला तर अशा पद्धतीने तुम्ही बाही कट करून जोड देऊ शकता. बघा, आता त्याच कपड्याचा जोड मी कशा पद्धतीने देत आहे. आता हा उरलेला कपडा आपल्याला बाजूला लावायचा आहे. आता आपल्याला तो कपडा घ्यायचा व विरुद्ध साईडने ठेवायचा व त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तुम्हाला आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. वरतून दाब टीप टाकायची व आता बाहीला सगळीकडून टीप टाकून घ्यायची. उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे. छोटे छोटे तुकडे पण कामा येतात. ह्या बघा, आता त्या साईडने तो तुकडा बसून जातो. आता आपल्याला शिलाई टाकून घ्यायची. दोरा तुटला आहे वाटतं. बघा, अशी टीप टाकून घ्यायची. मग आता तो कपडा आपल्याला पलटी मारायचा व त्याच्यावर दाब टीप टाकायची. झाला आपला जॉईंट. किती सोपी पद्धत आहे. तुम्हाला असंच नवीन नवीन काही शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आवडले असेल तर कमेंट करून सांगा कशी वाटली माझी पद्धत बाही जॉईंट करायची. आपली आता एक बाही तयार झाली. आता आपण दुसरी बाही तयार करणार आहोत. बघा, या प्रकारे आपली एक बाही अशी तयार झाली आहे. जॉईंट बघा कसा दिसतो आहे. तो आपला फिटिंगमध्ये जाणार आहे, वरती दिसणार पण नाही. आपली 2 इंचाची मार्जिन असते, त्याच्यात आपलं हे जाणार आहे. आता आपल्याला दुसरी बाही तयार करून घ्यायची आहे.
एक शिलाई मारली आहे. आता आपल्याला दाबटीप टाकायची. प्रेस करून घ्यायचं व नंतर दाबटीप टाकायची म्हणजे झोळ पडत नाही. बघा तुम्ही या पद्धतीने असं दाबटीप टाकून घ्यायची आहे. सगळा कपडा असा व्यवस्थित हाताने करून घ्यायचा म्हणजे घड्या वगैरे पडत नाही, कुठं चुन्या येत नाही. व आता याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे कपडा सरकत नाही. कपडा सरकू नये म्हणून वरतूनही एक टीप मारून घ्यायची व उरलेला कपडा कट करून टाकायचा. कपडा आपल्याकडे एक्स्ट्राचा असला तर त्याचे जरी आपण जॉईंट दिले तरी चालतं, नाही तर वरती आता आपला कट करून निघतो त्या कपड्याचं जॉईंट दिला तरी चालतो. आता मी असं बाही नंतर कट करते म्हणून कपडा असतो. कोणी कोणी डायरेक्ट बाही कट करतं, मग त्यांना उरलेल्या कपड्यातच त्यांना जॉईंट द्यावा लागणार आहे. अशा पद्धतीने चौकोनीच ठेवायचं. नंतर बाही जॉईंट करताना अस्तरच्या प्रमाणे कपडा कट करायचा म्हणजे कपडा खालीवर पण होत नाही, बाही एकसारखी दिसते. आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आधी विरुद्ध दिशेला कपडा ठेवून शिलाई मारून घ्यायची. मग तोच कपडा आपल्याला पलटी मारून त्याच्यावर दाबटीप टाकायची म्हणजे जॉईंट आपला तयार होतो. आता हा कपडा आपल्याला पलटी मारायचा व त्याच्यावर दाबटीप टाकायची. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे दाबटीप टाकायची आणि आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची. उरलेला कपडा कट करून टाकायचा. एकदम फिनिशिंगमध्ये बाही दिसते. कोणालाच लक्षातही येत नाही की आपण तो जोड दिला आहे. तो बाहेर दिसतच नाही, तो फिटिंगमध्येच जातो. जास्त असलं तर तो पण ह्याच पद्धतीने केलं तरी चालतं. बघू शकता टीप टाकून घेतली आहे. आता आपल्याला वरतून एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आहे. आता त्याच्यावर आपल्याला टीप टाकून घ्यायची. दाब शिलाई म्हणजे कपडा सरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असल्यामुळे थोडं बोलायला मला मागे पुढं होतं, तरी तुम्ही समजून घेणे व लाईक करणे. शिकवण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.